હું કઈ આઉટ નથી, હું માનું જ નહીં. અરે તેમાં આવે છે, એક્સક્યુઝ મી, નહીં રે. એડ્રેસ. તમે મુંબઈના લાગો છો. હા, કેમ? આ જો ને ચોડાઈ ગયેલા કાગળ પરથી સમજે કે તમે મુંબઈના છો. કેટલી જલ્દી હોય તમને લોકોને. આ અક્ષર તમને સમજાય છે? એક્સક્યુઝ મી, પ્રોબ્લેમ અક્ષરનો નથી, પ્રોબ્લેમ આ નામનો છે. નામમાં શું પ્રોબ્લેમ છે? નાતા છવાની ખડકી. એક્ઝેક્ટલી. હા, કે નામ છે? ઓ ભાઈ, અમે લોકો વડોદરા વાસીઓ છીએ. અમે લોકો नाम पण अलग राखीये. जय महाराष्ट्र. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचा रिमेक गुजरातीमध्ये केल्यानंतर हा चित्रपट तयार केलेला दिसतोय. गंमत म्हणजे यांनी या ठिकाणी मुंबई हे शहर ठेवलं, पण मुंबईच्या ऑपोजिटला कुठलं शहर घेतलं तर वडोदरा. का बरं मुंबई पुणे मुंबईचा का नाही ठेवला तुम्ही? आणि हा म्हणताना याच्यातला डायलॉग बघा, म्हणजे हा वडोदराशी तुलना मुंबई सोबत करतो. अरे काय संबंध? आजही गुजरात्यांना पोट भरायला मुंबई जावं लागतं. यातच गुजरातची लायकी कळते. महाराष्ट्राशिवाय तुम्हाला इतर कुठेही पोट भरायला जागा नाही, हे वास्तववादी स्वीकारा ना तुम्ही. आणि दरवेळेस गुजरात्यांना सुपिरियर ठरवण्याचा जो प्रयत्न आहे, म्हणजे मी मागेही अनेकदा म्हटलंय की तारक मेहता का उलटा चष्मा ही जी सिरियल आहे ना, ती मुंबईतल्या गुजरात्यांचं उदात्तीकरण करणारी सिरियल होती. म्हणजे त्या सिरियल मध्ये तुम्ही बघा, तो जेठालाल त्या आपल्या सोसायटी मधल्या एका स्त्रीवर वाईट नजर ठेवतो, तिच्याबद्दल मनामध्ये नको नको ते विचार आणतो. तो त्या सिरियलचा मेन हिरो आहे, तो त्या सिरियलचा मेन कॅरेक्टर आहे. आणि त्या सिरियल मध्ये जे भिडे आहेत, जे शिक्षक आहेत, ते लोकांना चांगलं वागायला शिकवतात, चांगलं राहायला शिकवतात समाजामध्ये, ते मात्र बावळट दाखवले. म्हणजे मराठी माणूस हा चांगलं वागायला शिकवतोय तर तो बिनकामाचा आहे, आणि जेठालाल हा सरळ सरळ उघडपणे चुकीच्या गोष्टी करतो, आपल्या सोसायटीमध्ये महिलांबद्दल चुकीची नजर ठेवतो, तो मात्र हिरो आहे. हे जे उदात्तीकरण होतं चुकीचं, याला कुठेतरी पायबंद घालणं गरजेचं आहे. तारक मेहता का उलटा चष्मा ही गुजराती माणूस हा इतरांपेक्षा सुपिरियर आहे हे दाखवण्याचा केविलवाला प्रयत्न होता, आणि हा चित्रपट देखील तेच. म्हणजे यांचं स्वतःचं अस्तित्वच नाहीये, गुजरात्यांचं स्वतःचं अस्तित्वच नाहीये, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. जय महाराष्ट्र.